नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी तुमचं केवळ म्हणजे पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर कशा आहेत मित्रांनो, बरे आहेत ना? तर आता आपण चाललोय साल्हेर फोर्टला. साल्हेर फोर्ट आपला इथून मुंबईपासून 280 किलोमीटर आणि पुण्यापासून 300 ते 350 किलोमीटर आणि नाशिकवरनं 100 किलोमीटरच्या आसपासवर आहे. तर आपण साल्हेर फोर्टवर कॅम्पिंग वगैरे करणार आहोत. तर चला मित्रांनो, आता भिवंडी नाशिक रोडला पोहोचलोय. लेट उठून पण आपण पहिले पोहोचलो, बाकी कोण नाही आला. अक्षयबाईला वेळ बघू शकता. अक्षयबाई काय मग राडा करणार की नाही? एकदम राडा म्हणजे भाई मजबूत. तर आता येतात बाकीचे लोक आणि आपण सामान वगैरे जो घेतला तो डिस्ट्रीब्युटाचा इथे करू, त्यांच्या पॅकेज थोडा देऊन टाकू आणि मग आपण पुढे जाऊया. मित्रांनो, साल्हेर किल्ला हा मुंबईपासून 284 किलोमीटर आणि पुण्यापासून 320 किलोमीटर आणि नाशिकपासून जवळजवळ 100 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आता नाशिकच्या वगैरे पुढे पोचले. आता इथे जरा नाश्ता वगैरे करूया. नाश्त्याची ऑर्डर वगैरे म्हणजे नाश्ता वगैरे करू आणि मग आपण पुढे जाऊया. मित्रांनो, महाराष्ट्रातील सगळ्यात उंच असणारं शिखर म्हणजेच कळसूबाई आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्यात उंच असणारा किल्ला म्हणजे साल्हेर किल्ला. साल्हेर किल्ल्याची हाईट 5141 फीट आहे. मित्रांनो, साल्हेर गडावर जाण्यासाठी 2 वाटा आहेत. एक आहे ते वाघांबे गावातून आणि दुसरी आहे ती साल्हेरवाडीमधून. आपण साल्हेरवाडीमधून जाणार आहोत. साल्हेर किल्ला हा परशुरामाची तपभूमी म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध किल्ला आहे. तसेच जिंकलेल्या पृथ्वीचे दान करून त्यांनी स्वतःसाठी भूमी मिळवण्यासाठी सागराला मागे हटवण्यासाठी याच किल्ल्यावरून बाण सोडला होता. मित्रांनो, फायनली गाड्याच्या खाली पोहोचलोय. तुम्ही माझ्या बागे बघू शकता तिकडे आपला. तर मग आता इथे नाश्ता वगैरे करूया. आपली एक गाडी दुसऱ्या रूटलाच रस्त्यात चुकले तर तो येतोय, चंदन गाडी चालवतोय. तर मग बघूया, येऊ दे त्याला, म्हणजे वाट बघूया तोपर्यंत आपण काहीतरी खाऊन पिऊन घेऊया आणि मग बघू 2 वाजेपर्यंत बोलू. जरा पोरं दमलेत गाडी चालून. 2 वाजता चढायला घेऊ. आता भर उन्हात चढायला लागेल आपल्याला. तर चला नाश्ता वगैरे करूया. मित्रांनो, आता 2 वाजले. आता आपण चालू करूया ट्रॅकिंगला. इकडे बोलतो 3 तास लागतात ट्रॅकिंगला. तर आता आपण जाऊया वरती आणि आपण वरती स्टे करणार आहोत. तर चला जाऊया पुढे, बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतं आहे आणि काय काय अनुभवायला भेटतं आहे आज. आता आपण पायवाट लागलेली आहे आपल्याला. आता पायवाटेने जाऊया आपण. सरकारने बोर्ड लावलेला आहे साल्हेर किल्ल्याचा आणि त्याच्या बाजूने वाट आहे. आपण जाऊया. आपल्याला जायचं आहे सकाळी. आपण वरती मंदिराकडे जाणार आणि गुफेच्या इथे आपण स्टे वगैरे करणार आहोत. तर चला मित्रांनो जाऊया. मित्रांनो, थोडंसं पुढे चालत आलो की आपल्याला इकडे गेट बघायला भेटतं. हे जाळीचं असं गेट बनवलेलं आहे इथे. ॲक्च्युली फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये किल्ला असल्यामुळे ह्याला 4ही बाजूने असे कुंपण आहेत, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, घनदाट जंगलमधनं पायवाट आहे. आता पायवाटेत जरा थोडा लेमन गोळ्या खाल्ल्या. पुढे चढता जरा आपले लेमन गोळ्या असतील तर चला पायवाटेने जाऊया. माझ्या मागे तुम्ही बघू शकता पायवाट आहे. मित्रांनो, थोडंसं पुढे चालत आलो की इकडे आपल्याला एक हनुमानाची प्रतिमा बघायला भेटते. बघू शकता दगडीवर कसं कोरलं गेलं आहे. हनुमानाची प्रतिमा आहे, बघू शकता. इकडे वरतून वाट आहे पायवाट आणि त्याच्या उजव्या हाताला इकडे खाली वाट जाते. कौन है ये लोग, कहां से आते हैं? आणि इकडे मंदिर आहे खाली. आपण तिकडे मंदिराचं पहिले दर्शन करूया आणि मग वरती जाऊया. मित्रांनो, समोर आपल्याला मंदिर दिसत आहे. चला आपण जाऊया. वरती लिहिले कुलस्वामिनी. इथं ग्रामीण जे हे आहेत
त्यांचे कुलस्वामीनी आहे. सालेर निवासवरती वगैरे लिहिलं आहे त्यांचं. इथे हवनकुंड आहे आणि इथे त्रिशूळ आहे बघू शकता. आणि इकडे समोर पूर्ण सिंह बघायला भेटतं आणि त्याच्या पुढे कासवाची प्रतिमा बघायला भेटते. आणि मंदिर कदाचित बंद आहे, तर दुपारची वेळ आहे तर मंदिर बंद केलं. आपण इकडून इकडे देवीची एक प्रतिमा आहे, तिकडे बजरंगबलीची प्रतिमा आहे, हनुमानाची. आणि या बाजूला एक मंदिर आहे, आपण इथे पाया बघूया. बघू शकता इथे असं मंदिर आहे. तर आता आपण जाऊया वरती. मित्रांनो, तसेच इथे झालेली प्रसिद्ध लढाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1671 साली बागलाण मोहीम काढली आणि त्या मोहिमेत हा सालेर किल्ला जिंकून घेतला. आता आपल्याला पायऱ्या लागलेल्या आहेत बघू शकता. तटबंदी बघू शकता. बघू शकता तटबंदी आपल्याला जे बघायला भेटते इथे. दरवाजाच्या इथे पोचलो आपण. पहिला दरवाजा आपल्याला लागलाय. आणि मित्रांनो हे बघा, गडाच्या वरती तुम्ही येता तसं बाटल्या, असं इथे इलेक्ट्रो पावडरचं कागद, ते बघा पार्लेजी खाऊन कागद असं करू नका. आणि बघा भिंतीवर नाव बघा. प्लीज रिक्वेस्ट करतो कृपया असं करू नका. आणि बघा इकडे बघू शकता काय म्हणजे आपण महाराजांचे गड किल्लो बघायला येतो की कचरा करायला येतो. पहिल्या दरवाजाचे तर आलो आहे आपण. आपण आतमध्ये जाऊया आता. मित्रांनो इथे बघू शकता दगडांमध्ये काही लिहिलेलं आहे आणि कोरीव काम बघू शकता तुम्ही. आणि हे जे होल आहेत ते द्वारसाठी ते होल आहेत. इथे आधी द्वार होता आणि नक्षीकाम बघू शकता तुम्ही. तर आता आपण जाऊया पुढे. तटबंदी बघू शकता मित्रांनो. चंदनबाई आपला बसलेला आहे, दमला आहे. आणि इकडे तटबंदी मित्रांनो. कृपया करून तुम्ही गडाच्या तटबंदीवर म्हणजे चढू नका, पडण्याची शक्यता वगैरे जास्त असते. ज्याने पण आतमध्येच थांबा. आणि समोर आपल्याला अजून एक द्वार बघायला भेटतो. जाऊया आपण आता आतमध्ये. मित्रांनो हे बघा, माकड्या तुम्ही काय खायला आणलात तर त्यांच्यापासून लपून खावा. आता आपण जाऊया दुसऱ्या दरवाजाच्या आतमध्ये. मित्रांनो दुसऱ्या दरवाजाच्या आतमध्ये जा. हे बघा दगडामध्ये काय नक्षीकाम केलेले आहेत. आता आपण जाऊया पुन्हा. तटबंदी बघा आतमधून. तिसरा द्वार आहे.
आपण पहिला द्वार तिकडून आलो, त्यानंतर आपला दुसरा द्वार होता आणि आता आपण तिसऱ्या द्वाराच्या आतमध्ये जातोय. नक्षीकाम बघू शकता मित्रांनो. आणि इकडे दगडांमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. आणि इकडे बघा दरवाजासाठी इथे जुन्या काळात असं हे होतं बांधलं, त्याचे द्वार असं बंद केलं जातं. आणि हे तटबंदी आहे मित्रांनो. मित्रांनो इकडे तटबंदी आता नवीन करण्यात आले. इकडे गाड्याचं थोडं बांधकाम चालू आहे. आणि इकडे थोडंसं पुढे आलो की आपल्याला इकडे खाली उतरण्यासाठी दिसतं. कृपया करून याचे जरा जास्त पुढे जाऊ नका, कारण की कोण पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर खूप टोकाला जाऊ नका. मित्रांनो तिकडे तटबंदी आहे. आपण पहिला तिकडे गुफेकडे जाऊया. ही वाट गुफेकडे जाते. चला आपण वरती जाऊया. मित्रांनो इथे एक तलाव आहे, बघू शकता. आणि तिकडे रोपवे आहे, जो खालून जो तटबंदीचा सामान आहे तो वरती आणण्यासाठी रोपवे आहे तिथे. आणि तटबंदी आत्ता बनवण्यात आले. आणि तिकडे बघा तलाव आहे मित्रांनो. पाणी आहे ठीकठाक आहे, म्हणजे एवढं काय क्लीन वगैरे असं नाही आणि किंवा एवढं काय खराब नाही. आणि इकडे तुम्ही बघू शकता काही नक्षीकाम केलेलं आहे दगडांमध्ये. हे देवाचे पायाचे ठसे आहेत. असं आपण जाऊया. आपण पहिलं हे बघा तटबंदी पूर्ण प्रॉपर मस्त बनवलेली आहे. आता आपण जाऊया वरती. मित्रांनो 10 ते 15 मिनटं पायवाट चालत आलो. त्याच्यानंतरला बघू शकता कोरलेल्या पायऱ्या लागतात आपल्याला. पातळ कोरलेल्या पायऱ्या आहेत. मित्रांनो आता आपल्याला उभ्या पायऱ्या लागलेल्या आहेत, बघू शकता. जवळजवळ 70 ते 80 डिग्री असतील. आता आपण जाऊया वरती. पायऱ्या चढून थोडा वरती आलो. एक फीट एवढीच पायरी आहे. हे बघा काय व्ह्यू आहे. तिकडे बघू शकता दगडात कोरलेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे. परत आपला दरवाजा लागला मित्रांनो, बघू शकता.
आणि बघा पायऱ्या. आता अनुभव आला, आपले पूर्वज माकड होते. ज्या द्वारातून वरती आलो त्याच्यावरती अशी बघू शकता तटबंदी आहे. तटबंदी आणि इथून व्ह्यू बघा तुम्ही फक्त. इथून पायऱ्या दिसत जे आपले जे माणसं आहेत आपले पब्लिक ती इथून वरती येते. इथून पारेकरी लक्षात ठेवतात कोण आहे नक्की बघायला. आणि ते व्ह्यू बघा इथून पूर्ण वरती आपल्याला परशुरामाचं मंदिर दिसतोय. तिथे आपण सकाळी जाऊ आणि इकडे मधी गुफा आहे तिकडे स्टे करणार आहोत आपण. तुम्ही फक्त व्ह्यू बघू शकता. फायनली पाण्याची टाकी आपल्याला भेटलेली आहे बघा. हा पाणी पियायचं आहे मित्रांनो. बघा केवढी मोठी टाकी आहे. बघा जरा खेकडा पियाच्या मला मासे पण आहेत मित्रांनो. बघा तुम्ही गडावर येताना हे सगळं कचरा नका करू. हे बघा कांद्याच्या साली, हे बघा पिशव्या, हे बघा जे तुम्ही आणता ते सगळं तसंच ठेवून जाता. तर कृपया तुम्ही गडाच्या खाली जाऊन कुठे डस्टबिन वगैरे मध्ये काढता ना ते काढून टाका. आपण दुसरी माणसं पण येतात की ते पाणी वगैरे पिण्यासाठी. काढ साईडला ती पण काढ. हो हो माहिती हो मित्रांनो. थोडंसं पुढं आलो इथे होम आहे बघू शकता केवढा मोठा आहे. इथे पण तुम्ही स्टे वगैरे करू शकता. इथे पण टेंट वगैरे लावू शकता. हो हो म्हणजे सध्या पाणी भरलंय. मित्रांनो आता इथेच टेंट वगैरे लावतोय. वरती गुफेचे इथे नाही जात कारण की ऑलरेडी तिथे पब्लिक आहे. तर त्यांनी लोकांनी टेंट वगैरे लावले. थंडी अशी झाली आता आपले टेंट वगैरे इथे लावलेत पाठीमागे. तर आता इथेच आपण जेवण वगैरे करून स्टे वगैरे करू आणि मग सकाळी गुफा वगैरे करू आणि त्याच्यानंतर परशुरामाच्या मंदिराकडे आपण वरती जाऊ. तर आता आपण चला चाय वगैरे बनवूया. इथे चायची तयारी आणि तिकडे जेवणाची तयारी. वाटाणे वगैरे सोडले जातात. चाय आणि बिस्किट. अक्षय भाई आजचा बेत काय रात्रीचा? दाल खिचडी एक नंबर. आज दाल खिचडी खाणार मित्रांनो. मस्तपैकी खिचडी भात वगैरे झालाय बघू शकता. लोणचा कांदा काकडी एकदम मस्तपैकी. अक्षय भाई अजून कांदा कापतोय. शुभरात मित्रांनो. आता झालं सकाळ बघू शकता मागे उजाडलाय. आता टेंट वगैरे गोळे केलेत आणि आता सध्या चायची तयारी. पाठी उजाडला आपल्याला वरती जायचं. आपली पब्लिक उठायला मागत नाही. ते बोलतात निवांत झोपू दे आराम करते सह्याद्री. तर आता उठलोय आणि आता चाय वगैरे पिऊन आपण जाऊया वरती. मित्रांनो सूर्य उजाडला आणि आपल्याला त्या मंदिराच्या इथे जायचं वरती. ऑलरेडी पब्लिक गेली तिथे. तर चला आपण चाय वगैरे पिऊन फटाफट जाऊया तिकडे. मित्रांनो तिथे आपल्याला तलाव बघायला भेटतो मोठा बघू शकता. भरपूर मोठा तलाव आणि मध्ये एक खांब आहे. पाहिजे ना बघा आणि तिकडे टेंट लावलं. तिकडे पण कोणीतरी कॅम्पिंग केली आहे बघा.
मित्रांनो गुफेच्या इथं पोचलो आहे. बघू शकता गुफा आहे. मी ते बैलाने वगैरे घाण करून ठेवले. स्टे करणं ते याच्या आतमध्ये चांगलं नाही. पण इथे एका कोपऱ्याला करू शकतो. तिकडे कोणतरी केलं. इथे बाहेर पण लावू शकतो टेंट जसं म्हणायला गेलं तर. पण कचरा बघा मित्रांनो. हे बघा दारू पियालेत. त्या बाटल्या जे गॅस वगैरे असतात त्याच्या बाटल्या पण इथे टाकून गेलेत. तिकडून बघितलं आपलं टेंट इथे. चला जाऊया वरती. तिकडे आपण खाली टेंट लावलेले. तलावाचे इथं मंदिर आहे. आपण खाली जाऊन दर्शन करूया त्या मंदिराचं. स्लिपरी पुरा रस्ता आहे बघू शकता. चढून एकदम पूर्ण असं दगडावरती चढून जायचं. बघू शकता केवढीशी आहे आणि साईडला बरोबर दरी आहे. तुम्ही येणार तर सांभाळून या. फायनली पोचलो मित्रांनो. बघू शकता पाय चढायचे आणि मूर्ती आहे इथे आणि बाजूला आणि खिडक्या. मित्रांनो व्ह्यू बघू शकता. हवा निवांत बसला मंदिराच्या बाजूला. व्ह्यू बघा मित्रांनो फक्त व्ह्यू बघा. तिकडे एक बुरुज आहे वरती त्या कोपऱ्याला. तिकडे एक बुरुज आहे आणि आपण खालून तटबंदी खाली दिसते. तिथून पण आलो यायचं. आणि या साईडला मांगी दुंगी फूट आहे. मित्रांनो आता आपण परत खाली चाललोय. टेंट जिथे लावला तिकडे आणि तिथे आपण नाश्ता वगैरे करू. मॅगी वगैरे बनवूया. परत चाय बनवूया. चाय नाश्ता करू आणि मग खाली उतरायला चालू करूया. जय 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 महादेव महादेव. आपण खाली आलोय त्या मंदिराकडे. आपण वरून बोललो की त्या मंदिराकडे आपण उतरताना जाऊया. बघा मित्रांनो
इथे स्तंभ आहे एक आणि आतमध्ये देवीचं मंदिर आहे. पण एक पाण्याचं कुंड छोटं. काल आपण इथे टेंट लावलेले आणि आता इथे आपण जो कचरा आणलेला तो जाळून टाकला. कारण इथे फेकण्याच्या जागी तुम्ही एक तर खाली नेऊन डस्टबिनमध्ये टाका, नाही तर त्या कचऱ्याला नष्ट करा. असा प्लास्टिक तर तुम्ही फेकलं तर प्लास्टिक नष्ट होत नाही, तुम्हाला पण माहिती आहे. तर आणि इकडे हा हवनकुंड आहे आणि आता आपण इथे चाय नाश्ता वगैरे करूया परत आणि मग खाली उतरायला घेऊया. इथे वाड्याचे अवशेष आहेत. हा जो स्क्वेअर पट्टा तुम्ही बघताय इथे वाडा होता आणि आता आपला नाश्ता वगैरे झाला आहे आणि आपण आता खाली उतरायला घेऊ. पाण्याच्या इथे आता जाता जाता आमचं लक्ष गेलं तिथे शिवलिंग आहे बघू शकता आणि हा इथे पियाचं पाणी आहे. आता जाऊया आपण खाली आणि मग आपण परतीचा प्रवास चालू करूया. मित्रांनो, सालेरवाडीच्या आतमध्ये जायच्या अगोदरच आपल्याला गडाचं गेट बघायला मिळतं आणि आपण सालेरवाडीच्या इकडून पायवाटेने गेलेलो, पण हा मेन एंट्रन्स आहे जिथून आपण गडावरती जाऊ शकतो. फायनली आता आपण खाली पोहोचलो आहे आणि आता इथे चाय वगैरे पिवलो. सागर धाबा म्हणून आहे, तिथे तुम्ही चाय पिवा, अप्रतिम चाय भेटते. आणि आता आपण करूया परतीचा प्रवास. रस्त्यात कुठेतरी जेवायला वगैरे बघूया आणि मग परतीचा प्रवास, की आपला जवळजवळ 280 किलोमीटर आहे इथून मुंबईचा प्रवास. तर आता निघूया. जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.